नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी अध्यात्म दर्शन या चॅनलवर मी सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, आजपासून आपण या चॅनलवर संतांची भक्तांची चरित्र ऐकणार आहोत. असे म्हणतात की भक्तांची चरित्र ऐकल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि आपले मन भगवंताच्या चरणाशी रत होते आणि आपण भक्ती मार्गावर वाटचाल करू लागतो. तर मित्रांनो, या भक्तांचे चरित्रामधून खूप शिकण्यासारखे असते आणि यांच्या चरित्रावर विश्वास ठेवून आपण आपला भगवंताचा मार्ग, अध्यात्म मार्ग अजून दृढ करून पूर्ण निष्ठेने त्या मार्गावर चालू शकतो. तर ऐकूया मित्रांनो, आज भक्तश्रेष्ठ भक्तराज नरसिंह मेहतांची जीवनकथा. ह्या जीवनकथेला मी 5 ते 6 व्हिडिओमध्ये विभागले आहे. तर आज त्यांचा जन्म आणि त्यांच्यावर महात्म्याची कृपा आणि त्यांचा कुटुंब विस्तार हे जाणून घेऊया. तर चला मित्रांनो, सुरू करू भक्तश्रेष्ठ नरसिंह मेहता यांची जीवनकथा. भक्तराज नरसिंह मेहता यांनी आपल्या एका भजनात सांगितले आहे की भ्रष्ट होऊन इकडे तिकडे भटकणाऱ्या मनाला काबूत ठेवण्यासाठी सत्संग हे मोठे ताकदवान साधन आहे. परंतु सध्याच्या काळात असा कल्याणकारी सत्संग मिळणे कठीणच आहे. जुन्या काळातील महान पुरुषांची जीवनचरित्र ऐकून त्याची काही अंशी भरपाई करू शकतो, काही अंशी आपल्याला सत्संग लाभू शकतो. हा दृष्टिकोन ठेवून मी आपल्या चॅनलवर संतांचे चरित्र टाकण्याचा निश्चय केला आहे आणि संतांचे चरित्र मी सगळ्यांना सांगू इच्छित आहे. आज 21व्या शतकातील तथाकथित सभ्य व उच्च समाज विधिनिषेधाची बंधने सैल करून व्यक्ती स्वातंत्र्य प्राप्त करण्याचाच पुरुषार्थ समजतो. ईश्वर आणि धर्म ही मूर्ख लोकांना त्यात अडकून ठेवण्यासाठीच राबवलेली कल्पना आहे असे समजून त्याचे ह्या जगातून उच्चाटन करण्यासाठी प्रयत्न करतो. अशा समाजाला जवळजवळ 500 वर्षापूर्वीच्या एका भक्ताचे जीवनचरित्र असंबद्ध वाटेल. या चरित्रातील सर्व घटना निरर्थक, मनाने रचलेल्या आणि अविस्मरणीय वाटतील. हे चरित्र समाजाचे अहित करणारे आहे असे वाटेल. परंतु अशा समाजाला मी नम्रपणे सांगू इच्छितो की जे स्वातंत्र्य त्याला सर्वोत्कृष्ट वाटते आणि ज्या बुद्धीच्या जोरावर तो ईश्वर आणि धर्म यांना तिलांजली देऊ पाहत आहे, ती स्वतंत्र आणि बुद्धी दोन्ही त्याला धोका देत आहे. जी स्वतंत्र प्राप्त करण्याचे त्याने उद्दिष्ट ठेवले आहे ती वास्तविक उच्छृंखलता आहे आणि उच्छृंखलता ही नेहमी पतनाकडे नेत असते. दिवसेंदिवस ते आपल्याला पराधीनतेमध्ये जखडून टाकते. भौतिक बुद्धी त्याची मैत्रीण आहे आणि ती मोहाच्या अंधाराने दाखवली गेली असल्यामुळे पतनाचे कारण बनते. खरे स्वातंत्र्य आणि कल्याणकारी बुद्धी तर धर्ममय जीवन घालवल्यानंतर आणि भगवंताची कृपा प्राप्त झाल्यानंतर माणसाला मिळते. आपल्या दुर्दैवाने आज धर्मावर प्रेम करणाऱ्या लोकांमध्येही खोटेपणा खूप वाढला आहे आणि तेच लोकांच्या अविश्वासाचे मुख्य कारण आहे. परंतु यासाठी कोणाला दोष देता येत नाही. प्रत्येक काळामध्ये, प्रत्येक देशात आणि प्रत्येक समाजात पतनाच्या अवस्थेत असताना खोटेपणा, ढोंगीपणा वाढलेला दिसतो आणि या कठीण परिस्थितीतून जगाला बाहेर काढून कल्याणाचा वास्तविक मार्ग दाखवण्यासाठीच वेळोवेळी प्रतिभाशाली सत्पुरुषाचा जन्म होतो. ते महापुरुष आपल्यामध्येच राहून त्यांचे आदर्श जीवन आणि अमूल्य उपदेश यांच्याद्वारे सर्वसामान्य माणसाला उन्नतीचा मार्ग दाखवतात. त्यांचे जीवन आपल्या दडबुद्धीने तोलले जात नाही, पण त्यांच्या पवित्र जीवनाचे यथाशक्ती अनुकरण करणे हेच आपल्या दृष्टीने योग्य आहे. भक्तराज नरसिंह मेहतांचे जीवन अलौकिक गोष्टीने भरलेले आहे. आपल्या सामान्य बुद्धीला या सर्व गोष्टीचे रहस्य समजून घेणे आणि त्यावर विश्वास ठेवणे कठीणच आहे. परंतु या गोष्टींमुळे आपल्या मनात एक आशा खचित निर्माण होईल आणि त्या आशेच्या प्रकाशात आपण कल्याण मार्गाने पुढे जाऊ शकतो आणि आपली भक्ती दृढ होऊन आपण भगवंतावर विश्वास ठेवून भगवंताच्या चरणी लीन होऊ शकतो. तर मित्रांनो, आज ऐकूया भक्त नरसिंह मेहतांची कहाणी. तर पुण्यभूमी आर्यवर्तांच्या सौराष्ट्र प्रांतामध्ये जीर्णदुर्ग नावाचे एक अतिशय प्राचीन ऐतिहासिक नगर आहे. हल्ली ते जुनागड या नावाने ओळखले जाते. भक्तश्रेष्ठ श्री नरसिंह मेहता यांचा जन्म संवत 1470च्या सुमारास जुनागडमधील एका प्रतिष्ठित नागर ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव कृष्ण दामोदर दास व आईचे नाव लक्ष्मी गौरी असे होते. त्यांना एक मोठा भाऊही होता. त्याचे नाव वंशीधर किंवा वंशीधर असे होते.
वंशीधर 22 वर्षाचा व नरसी जेमतेम 5 वर्षाचा होतोय तोच त्याचे आईवडील निधन पावले. त्यानंतर नरसींचे पालनपोषण त्यांचा मोठा भाऊ व आजीने केले. आजीचे नाव जय कुवारी असे होते. लहानपणापासून नरसी मुके होते. जवळजवळ 8 वर्ष होईपर्यंत ते बोलत नव्हते. त्यावेळी लोक त्यांना मुका म्हणूनच हाक मारू लागले. त्यांची आजी जय कुवारी हिला त्यामुळे खूप वाईट वाटे. आपलं नातू कधी बोलले याची तिला सतत काळजी वाटत असे. परंतु मुक्याला वाचा कोण देणार आणि पंगू माणसाला पर्वत चढून जायची शक्ती कोण देणार. मुकम करोति वाचालम पंगू लंघयते गिरिम यत्कृपातमः मुंदे परमानंदम माधवम. तिला पूर्ण विश्वास वाटत होता की परमपिता परमेश्वराजवळच फक्त अशी शक्ती आहे आणि एकदा का त्याची कृपा झाली की माझा नातू ताबडतोब बोलायला लागेल. तिला खात्री होती की देवाची कृपा त्याच्या लाडक्या भक्ताकडून प्राप्त होत असते. कुठेही साधू महात्मे तिला दिसले की ती त्यांचे दर्शन घेई व यथाशक्ती श्रद्धेने त्यांची सेवा करे. उत्कट श्रद्धेचे फळ कधी ना कधी मिळतेच. शेवटी जय कुंवरीची श्रद्धा पूर्ण होण्याची वेळ आली. फाल्गुन शुद्ध पंचमीचा दिवस होता. ऋतुराज वसंताचे वैभव सगळीकडे पसरले होते. मंद मंद वाऱ्यांमुळे सर्व प्राणी उत्साहित झाले होते. गावातील स्त्री पुरुष बहुतेक रोजच संध्याकाळी त्या गावामधील हाटकेश्वर महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी एकत्र जमत. बायका एकत्र जमून सुरेख भजने व राजगीते गात. रोजच्या प्रमाणे त्या दिवशी पण मंदिरात खूप गर्दी होती. जय कुवारी पण आपल्या नातूला बरोबर घेऊन महादेवाच्या दर्शनाला गेली होती. परत येताना एक महात्मा तिच्या दृष्टीला पडले. ते मंदिरातील एका कोपऱ्यात व्याघ्रजनावर पद्मासन घालून बसले होते. त्यांच्या मुखातून सतत नारायण नारायण असे शब्द बाहेर पडत होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक अपूर्व तेज पसरले होते. ते कोणीतरी मोठे सिद्धयोगी असावेत हे त्यांच्याकडे पाहूनच कळत होते. त्यांच्या दिव्य तपोबळामुळे आकृष्ट होऊन जय कुवारी पण इतर बायकांबरोबर त्यांच्या दर्शनाला गेली. तिने दुरूनच अतिशय भक्तिभावाने व आदराने महात्माजींना वंदन केले आणि हात जोडून विनंती केली, महाराज, हा माझा नातू नरसी आहे. याचे आईवडील मरण पावले आहेत. हा आता 8 वर्षात होईल पण अजून एकही शब्द बोलत नाही. ह्याचे नाव नरसिंहराम आहे. परंतु सगळे लोक त्याला मुका म्हणूनच हाक मारतात. त्यामुळे मला दुःख होते. महाराज कृपा करा व ह्याला वाचा द्या. गोस्वामी तुलसीदासांनी म्हटलेच आहे, संत हृदय नवनीत समाना, कहा कभी न परी कहे न जाना, निज परिताप द्रवही नवनीता, पर दुःख द्रवी संत सुपुनिता. महात्म्यांचे हृदय लोण्याप्रमाणे असते. इतकेच नव्हे तर लोणी आपलेच तापाने विरघळते. परंतु सत्पुरुष दुसऱ्यांच्या तापामुळे दुसऱ्यांच्या त्रासामुळे विरघळतात. ह्या महात्म्याजवळ तर दैवी शक्ती होती आणि त्या वृद्ध स्त्रीची मनोकामना पूर्ण करण्यासाठीच जणू काही देवांनी त्यांना इथे पाठवले होते. त्यांनी मुलाला जवळ बोलवले आणि लक्षपूर्वक त्याच्याकडे पाहत ते म्हणाले, हा मुलगा फार मोठा देवभक्त होईल. असे म्हणून त्यांनी आपल्या कमंडलूमधून पाणी घेऊन हात धुतले आणि मुलाच्या कानात फुंकर घालून म्हटले, बाळ म्हण बरं राधेकृष्ण राधेकृष्ण. बस. महात्म्याच्या कृपेने जन्मापासून मुका असलेला मुलगा राधेकृष्ण राधेकृष्ण म्हणू लागला आणि तिथे हजर असलेले सर्व लोक आश्चर्यचकित झाले आणि महात्म्याचा जय जयकार करू लागले. मुक्या नातवाच्या तोंडातून देवाच्या नावाचा उच्चार ऐकून वृद्ध जय कुवारीला किती आनंद झाला हे कोण कसे सांगू शकणार. वारंवार महात्म्याला नमस्कार करून व हात जोडून अतिशय नम्रतेने तिने प्रार्थना केली, महाराज, आपल्या कृपेने माझा नातू आता बोलू लागला आहे. माझा मोठा नातू राजाचा ठाणेदार आहे. कृपा करून आपण माझ्या घरी यावे व आपली सेवा करण्याची संधी द्यावी. आपले पाय माझ्या घराला लागले तर माझे घरही पवित्र होईल. परंतु खरे महात्मे सेवा किंवा बक्षिसाचे भुकेले नसतात. ते नेहमीच लोकांच्या कल्याणासाठी प्रयत्न करीत असतात. महात्माजींनी हसून उत्तर दिले, माझ्याजवळ योगबल किंवा तपोबल काही नाही. या जगात जे काही घडते ते केवळ देवाच्या कृपेमुळेच घडते. परमेश्वराच्या कृपेमुळेच अशक्य ते शक्य होते. म्हणून माझे उपकार न मानता त्या परमेश्वराचे आभार माना आणि त्याचे नामस्मरण व भजन पूजन करत जा. मी विनाकारण कोणाकडे जात नाही. माझा सन्मान वाढावा म्हणून कधी कोण्या संसारी माणसाकडे जात नाही. तुझे कल्याण होईल. मी आता गिरनार पर्वताकडे जात आहे. तुझ्या मनातले ओळखून मी हे पण सांगतो की एका कुलवती व सुस्वरूप मुलीशी याचे लग्न होईल. जय कुंवारीला महात्माजींना जास्त आग्रह करण्याचे धैर्य झाले नाही. आपल्या नातवाला घेऊन मोठ्या खुशीत ते आपल्या घरी आले आणि आपला मोठा नातू वंशीधर ह्याला त्याने महात्माजींनी केलेला चमत्कार सांगितला. वंशीधराने महात्म्याचे दर्शन घ्यावे ह्या हेतूने शिपाई पाठवून महात्म्याचा खूप शोध घेतला, परंतु त्याचा काहीच ठाव ठिकाणा सापडला नाही. लोकांचा असा विश्वास आहे की आपला भावी भक्त नरसिंह मेहता ह्याला इष्ट मंत्र आणि वाचा देणारा तो सिद्ध पुरुष म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णच होते आणि त्याला वाचा देण्यासाठी ते
हाटकेश्वर महादेव मंदिरात प्रकट झाले होते. ही गोष्ट ज्या काळातील आहे त्यावेळी हुमायून हा भारताचा सम्राट होता. जुनागडचा राजा हुमायूनचा मांडलिक होता. त्याचे नाव राव मांडलिक. राजा जरी हुमायूनचा मांडलिक होता तरी रोजचा राज्यकारभार करण्याचे त्याला पूर्ण स्वातंत्र्य होते. फक्त ठराविक कर हुमायूनला दिला की झाले. सरकारी कामकाजात त्या काळी नागरजातीचे लोक फार हुशार होते. राज्याच्या मुख्यमंत्र्यापासून ते अगदी साधारण शिपाईपर्यंत सगळीकडे नागर जातीच्या लोकांचाच प्रामुख्याने भरणा होता. त्यामुळे सर्व सरकारी नोकऱ्या नागर जातीच्या लोकांच्याच हाती होत्या. नागर जात लेखणी, पाककला आणि शस्त्रविद्या यामुळे प्रतिष्ठित व श्रीमंत झाले होते. आजही राजकीय विभागात नागर जातीचे लोक विशेष करून चमकत आहेत. वंशीधरांचा जन्म पण नागर जातीतच झाला होता, म्हणून राजाने त्यांना 100 रुपये महिना पगारावर ठाणेदाराच्या पदावर नेमले होते. राजाकडून त्यांना बरेच नोकर चाकर आणि वाहने मिळाली होती. त्यामुळे त्यांचा संसार आनंदात चालला होता. लोकांमध्ये प्रतिष्ठा पण होती. फक्त एकाच गोष्टीची कमतरता होती, ती म्हणजे त्यांची बायको दुरीत गौरीचा स्वभाव चांगला नव्हता. आपला नवरा मोठा सरकारी अधिकारी आहे या गोष्टीत तिला फाजील अभिमान होता. दुसऱ्यांना छळणे, सतत काही ना काही कपट कारस्थाने करून इतरांना त्रास देण्यात तिला फार आनंद वाटे. आपले दुरीत गौरी हे नाव तिने अगदी सार्थ केले होते. तरी पण एकूण संसार ठीकठाक चालला होता. महात्माजींच्या कृपेमुळे नरसीला वाचा मिळाले आणि तेव्हापासून जयकुमारीला त्याच्या लग्नाची काळजी वाटू लागली. आपल्या मुलाच्या पायात लग्नाची बेडी शक्य तितक्या लवकर घालण्याची भारतीय आईवडिलांना नेहमीच घाई असते. संसारुणातून शक्य तितक्या लवकर मुक्त व्हावेत असे त्यांना वाटते. जयकुमारीला पण असे वाटले असावे, म्हणून ती नरसिंहसाठी मुली शोधू लागली. त्यांचे घराणे प्रतिष्ठित व श्रीमंत होते. त्यामुळे नरसिंहजींचे लग्न ठरले. ते 9 वर्षाचे आणि त्यांची बायको 7 वर्षांची होती. तिचे नाव माणिक गौरी. ती देखणी व गुणी होती. मनाजोगणी नातसून मिळाली म्हणून जयकुमारी अतिशय समाधानी होती. वंशीधरांनी आपल्या छोट्या भावाचे केवळ पालनपोषण व लग्न केले असे नाही, तर त्याच्या शिक्षणाकडे पण लक्ष दिले. त्यांनी नरसीला एका संस्कृत पाठशाळेत घातले. पण नरसिंहचे मन शिक्षणात रमेना. त्यांना महात्माजींकडून इष्ट मंत्राची प्राप्ती झाल्यापासून त्यांचे मन ईश्वर चिंतनाकडेच ओढ घेऊ लागले. ते सतत राधाकृष्णाचा जप करत असत. सकाळ संध्याकाळ देवळात जाऊन देवदेवतांची पूजा करत असत. देवदर्शन करून भजन कीर्तन ऐकत असत. भगवान शंकरावर त्यांची खूप श्रद्धा होती, खूप भक्ती होती. शंकर पार्वतीच्या देवळात जाऊन मनोभावे ते त्यांची पूजा करत व तल्लीन होऊन शंकराचे गुणगान गात. कुठे पुराणाला किंवा कोणी भागवत कथा सांगत असेल तर तिथे जाऊन लक्षपूर्वक श्रवण करत असत. द्वारकेला येणारे जाणारे साधू संत जर त्यांच्या गावात आले तर ते त्यांचे दर्शन घेत असत. जमेल तेवढी त्यांची सेवा करत असत. त्यांचा उपदेश ऐकत असत. जर कोणी भजन आणि कीर्तन करत असेल तर त्यांच्याजवळ भजने म्हणत किंवा झांज चिपळ्यांची साथ करत. कोणी भावविषयात येऊन नाचू लागले तर हे पण त्यांच्याबरोबर नाचू लागत. एखादी रास मंडळी त्यांच्या गावात आली तर मग त्यांच्या आनंदाला पारावारच उरत नसे. रोजच ते रासलीला बघायला जात. राधा ललिता ह्या सख्यांचे तसेच ब्रजमधील इतर गोपींचे भगवत प्रेम पाहून ते इतके तल्लीन होऊन जात की त्यांना आपल्या देहाचे भान उरत नसत. कधी कधी ते स्वतःच एखाद्या रास मंडळात भाग घेत असत. गोपींमधून नाचण्याची संधी मिळाली की त्यांना अपार आनंद व्हायचा आणि कृष्ण प्रेमामुळे ते शुद्ध हरवून बसत. त्या नादात त्यांना खाण्यापिण्याची भान उरत नसे. दिवसचे दिवस ते घरी पण जात नसत. त्यासाठी त्यांचे भाऊ बहिणी त्यांना खूप रागवून बोलत. लोक त्यांना नाव ठेवत. तरी पण ते आपले वागणे सोडत नव्हते. ज्याने एकदा देवाच्या प्रेमरूपी अमृताची चव चाखली आहे त्याला त्या अमृतापासून कोण दूर ठेवू शकेल. फक्त नरसिंहने अभ्यास करणे, खाणे पिणे, झोपणे, खेळणे, सुख दुःख, निंदा स्तुती सारे भगवत प्रेमावरून ओळून टाकले होते. वंशीधरांनी नरसिंहला योग्य मार्ग आणण्यासाठी खूप प्रयत्न केले. वहिनी पण त्यांना सारखी शिव्या द्यायची. दोघा पती पत्नींना शक्य तितका त्रास द्यायचे. परंतु ज्याप्रमाणे काळ्या कांबळ्यावर दुसरा कोणताच रंग चढत नाही त्याप्रमाणे नरसिंहच्या भगवत प्रेमापुढे तर काही टिकले नाही. हळूहळू ते 15 वर्षे झाले. भावाने पाहिले की आता नरसिंहचे मन अभ्यासात लागणे कठीण आहे. तेव्हा त्यांनी त्यांच्यावर घोड्याची देखभाल करण्याचे व घोड्यांसाठी गवत कापून आणण्याचे काम सोपवले. मोतदाराचे काम करताना नरसिंहला काही त्रास होत नसत. ते अत्यंत आनंदाने देवाचे नामस्मरण करत आणि आपल्या शक्तीनुसार सगळे काम करत असत. ते 16 वर्षांचे होते तेवढ्यात त्यांच्या पत्नीने माणिक गौरीने एका कन्येला जन्म दिला. 2 वर्षांनी आणखीन एक पुत्ररत्न झाले.
मुलीचे नाव कुंवरबाई व मुलाचे नाव श्यामलदास असे ठेवले. याप्रमाणे नरसींना 2 मुलांचे पितृत्व प्राप्त झाले. त्यांचे हे सुख दुरीत गौरीच्या डोळ्यात कुसळाप्रमाणे फुलू लागले. एकतर ती पहिल्यापासून या जावेवर जळत होती. त्यांना मुलं झाल्यापासून तर तिचे जळणे जास्तच वाढले. दोघे नवरा बायको एखाद्या नोकराप्रमाणे रात्रंदिवस घरातील काम करत असत. पण दुरीत गौरीला वाटे हे लोक घरी बसून फुकट अन्न खात आहेत आणि दिवसेंदिवस यांचा खर्च वाढत चालला आहे. म्हणून मग ती उगीचच त्यांच्या कामात दोष शोधू लागली आणि त्यांच्याविषयी काही खोटनाटं सांगून नवऱ्याचे कान भरू लागली. नाना प्रकारे त्यांना त्रास देऊ लागली. वंशीधरांना माहीत होते की आपली बायको फार दुष्ट आहे आणि केवळ द्वेषापोटी आपल्या लहान भाऊजाईवर खोटनाटे आरोप करत आहे. ते दोघे बिचारे निर्दोष आहेत, पवित्र आहेत. तरीही कधीकधी बायकोचे ऐकून ते लहान भावाला रागवत. याप्रमाणे कुटुंबात भांडणाला सुरुवात झाली. म्हाताऱ्या जयकुमारीला ह्या भांडणाच्या पुढील दुष्परिणाम स्पष्ट दिसत होते. परंतु मृत्यूशय्यावर पडलेल्या म्हातारीचे कोण ऐकणार? ते मुकड्याने सर्व काही बघत होते. तिचे वय आता 95 वर्षाचे होत आले होते. तिने मनाशी विचार केला, आता माझे आयुष्य फारच थोडे आहे. जर नरसीच्या मुलीचे लग्न माझ्या डोळ्यासमोर झाले तर माझी शेवटची इच्छा पूर्ण होईल आणि मी शांत मनाने ह्या जगाचा निरोप घेईल. मुलगी आपल्या घरी सुखाने राहील. एक दिवस वंशीधराला आपल्याजवळ बोलून तिने त्याला आपल्या मनातली इच्छा सांगितली. म्हाताऱ्या आजीची आज्ञा टाळणे वंशीधराला योग्य वाटले नाही. त्यांनी आपल्या कुलाच्या पुरोहिताला एक योग्य कुलीन वर पुतणीसाठी शोधण्यास पाठवले. पुरोहित फिरत फिरत कठियाडमधील उन्हाळा नावाच्या गावात गेला. तेथे श्रीरंगधर मेहता नावाचे एक श्रीमंत नागर जातीचे गृहस्थ होते. त्यांचा मुलगा वसंतराय यांच्याबरोबर कुंवरबाईचा विवाह पुरोहितांनी नक्की केला. ठरलेल्या मुहूर्तावर कुंवरबाईंचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले. वृद्ध जयकुमारीची इच्छा पूर्ण झाली आणि 3 महिन्यानंतर तिने या जगाचा निरोप घेतला. तर मित्रांनो, हे भक्तचरित्र आपण पुढच्या भागात ऐकूया. तोपर्यंत जय श्रीकृष्ण. आणि आजचे भक्तचरित्र कसं वाटले हे नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, व्हिडिओ खाली कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय श्रीकृष्ण.